यानंतर राज्यातील राजकारणासंदर्भातील दिल्लीतील घडामोड। राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत। काल रात्री शिंदे दिल्लीला गेलेत। आज ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे। त्यामुळे दिल्लीत ऑपरेशन टायगरवर फायनल निर्णय होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर यांच्याशी आपण चर्चा करूयात। गणेश, काल सगळीकडे बातमी चालली आपण ठाकरेंचे 6 खासदार हे शिंदेंच्या शिवसेनेला जाऊन मिळणार आहेत। ऑपरेशन टायगर कुठेतरी सक्रिय होतंय का याची चर्चा सुरू झाली होती। त्याचबरोबर काल ठाकरेंच्या खासदारांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं आपली वज्रमूठ एक आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला। परंतु आता शिंदे पुन्हा एकदा दिल्लीला गेलेत आणि वरिष्ठांशी ते भेट घेणार आहेत असं दिसतंय। एकंदरीत काय चित्र आहे? ऑपरेशन टायगर कितपत सक्रिय होऊ शकतं? हे पहा, एबीपी माझानंच ही बातमी दाखवली होती की ऑपरेशन टायगर हे एक्झिस्टन्समध्ये आहे आणि 6 खासदार संपर्कात आहेत। त्याच्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून शो ऑफ स्ट्रेंथ दाखवला। त्यांनी लोकांना आपल्या सगळ्या खासदारांसोबत ते आले आणि दाखवलं की आम्ही एकजूट आहोत किंवा आमची वज्रमूठ आहे। ही काय याला कोणीही धक्का लावू शकत नाही। पण जसं काल एकनाथ शिंदेंनी पण सांगितलं आणि या चर्चा आहेत त्या चर्चांमुळेच किंवा ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवरती दिल्लीत येणं हे खूप महत्त्वाचं आहे। आता फक्त ऑपरेशन टायगर आहे का, तर शक्यता आहे की जे पालकमंत्री पदावरचा तिढा आहे त्या संदर्भातही चर्चा होऊ शकते, कारण त्याच्याबद्दलचा निर्णय राज्यात होऊ शकला नाही। स्थगिती दिली गेली, पण नाशिक रायगड सारख्या पालकमंत्री पदासंदर्भातले अद्यापही अनेक प्रश्न आहेत आणि प्रश्नांची उत्तरं दिल्लीतनं मिळतील का आणि त्यासाठी ते आलेत का हाही सवाल इथे उपस्थित आहे। पण ज्या प्रकारच्या घडामोडी घडतायत, दिल्लीत सेशन सुरू आहे आणि जसं आपल्या सूत्रांना सांगितलं की या सेशनमध्येच या गोष्टी करण्याचा प्रयत्न होता, पण अँटी डिफेक्शन लॉ लागू होणार या भीतीनं खासदारांना एक प्रोटेक्ट करून त्यांना आपल्यासोबत घ्यायचं होतं, म्हणून 6चा नंबर गाठणं खूप महत्त्वाचं होतं आणि यासाठी सगळ्या घडामोडी सुरू होत्या। तर त्या फायनल झाल्या आहेत का, त्याच्यासाठीच बोलायला आले आहेत का, तर त्याबद्दलची माहिती एकनाथ शिंदे देऊ शकतील। पण या 2-3 गोष्टी आहेत ज्यासाठी ते इथं आलेले आहेत। आता ऑपरेशन टायगर हे 90 दिवसांचा कालावधी काही मंत्र्यांनी प्रसारमाध्यमांसमोर ठेवला की ऑपरेशन टायगर हे 90 दिवस आहे, 90 दिवसात बरंच काही दिसेल, बरंच काही बदलेल, अनेक लोक इथे येतील। म्हणून पुढच्या 5 वर्षांसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सर्व खासदार त्यांना ज्या प्रकारच्या मीटिंग झाल्या त्या मीटिंगमध्ये त्यांना काही गोष्टी सांगितल्या गेल्या, तर याचाच पुढचा अंक म्हणून एकनाथ शिंदे दिल्लीत आहेत का याची स्पष्टता एकनाथ शिंदे देतीलच। पण एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।